तर आज आहे संडे. संडे म्हणजे नॉनव्हेज आहे. पण आज एकादशी असल्यामुळे नॉनव्हेजचा बेत कॅन्सल झालेला आहे. मग काय करायचं स्पेशल, आज संडे आहे स्पेशल काय करायचं. तर बऱ्याच चर्चेनंतर आणि सजेशन्सनंतर पनीर फायनल झालेलं आहे. पण खूप उशीर झाला होता डिस्कशन होईपर्यंत, जवळजवळ 11:30-12 वाजले होते. त्यामुळे झटपट होणारी पनीरची रेसिपी कोणती, तर डोक्यात आलं पनीर बटर मसाला, ज्याच्यामध्ये जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही आणि झटपट अशी ही रेसिपी होते. त्यामुळे मग काय, मी आणि सार्थक निघालो मार्केटमध्ये पनीर आणण्यासाठी. तर आम्ही निघालो आहोत डेअरीमध्ये पनीर आणण्यासाठी. हातात मोबाईल आहे, बाहेर निघालो, त्यामुळे ऑब्व्हियसली व्हिडिओ शूट झालं पाहिजे. आजूबाजूच्या परिसराचा व्हिडिओ शूट करत करत आम्ही पोचलो हॅप डेली या डेअरीमध्ये. इथे आतमध्ये जातात एंट्रन्सलाच माझी पहिली नजर गेली ती इथल्या डिलिशियस केक्सवर. पण ऑब्व्हियसली सार्थकने लक्षात आणून दिलं आपल्याला केक नाही तर पनीर घ्यायचं आहे. त्यामुळे पनीर घेऊन आम्ही निघालो. वाटेत बऱ्याच ठिकाणी पनीर मसाला सर्च करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही मिळाला नाही. त्यामुळे आम्ही घरी पोचलो. हॅटसनचे पनीर आणि हॅटसनचेच बटर आम्ही आणले होते. ग्रेव्हीसाठी लागणारे जो बेसिक टोमॅटो, कांदा आणि काजू आहे ते शिजवून तयार होते. पनीरचे पीसेस केले, बाजूला ठेवले. त्यानंतर पेस्ट बनवून घेतली ग्रेव्हीसाठीची. घरीच अवेलेबल मसाले दुधामध्ये मिसळून एकत्र केले. कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये पेस्ट ॲड करून शिजवून घेतली. त्यामध्ये मसाले ॲड केले. त्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित शिजल्यानंतर पनीर ॲड केलं. त्याला एक उकळी येऊ दिली आणि वरती कोथिंबीर भुरभरून तयार आहे खाण्यासाठी पनीर बटर मसाला.